नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या 1500 झाडांच्या शरद किंग प्लॉट मध्ये आहोत. आज जर पाहिलं गेलं तर बाग हा 75 रुपयाने आपण सरसकट दिलेला आहे. आज एवढे रेट पडत असताना सुद्धा आपला बाग 75 रुपयाने गेलेला आहे. आणि आज जर पाहिलं गेलं तर आपले मजूर लोक आज डाळिंब तोडायला हे प्रत्येक आमच्या या भागामध्ये आपण जसं म्हणतो जम्मू काश्मीरला सफरचंद पिकतं तसं आमच्या संगमनेर अकोले किंवा अहिल्यानगरमध्ये डाळिंब हे सफरचंदासारखंच पिकतं. तर असे जे मजूर लोक आहेत ते डाळिंब तोडायला जातात. तर त्यांचं आपण थोडीशी मुलाखत घेणार आहे. रामसरांची पण या प्लॉटवरती मुलाखत झालेली. प्रत्येक लोकांना म्हणजे शेतकऱ्याला उत्सुकता लागते की नेमकी शरद किंग व्हरायटी काय आणि नाविन्य काय. आता यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. सोमा नमस्कार म्हटलं. नमस्कार. तुम्ही आता डाळिंब तोडायला जाता इकडून तिथून. तर या डाळिंबामध्ये आता तुम्ही पहिल्यापासून लागवडीपासून या डाळिंबापासून तर आता हे जे डाळिंब हे काय वेगळे पण आहे याच्यामध्ये? हे डाळिंब म्हणजे ते मोठे झाले बारीक पहिलेच फळे चांगले खत टाकले लावतानी आणि साईज चांगली दिसते. साईज एक नंबर आता तुम्ही इतर लोकांची डाळिंब तोडत आता हे डाळिंब काय बदल आहे याच्यामध्ये? बारीकच राहतं. मला काय वाटतं तुला आता जो प्लॉट आहे आपला आता तू इथं आतापर्यंत एवढी डाळिंब तोडली पण आता पहिल्यांदाच पाहिजे एवढी साईज ना, कलर पण आणि शिवाय 17 महिन्याचा प्लॉट आहे. डाळिंब राहतात असं काय नाही, साईज राहते पण त्याला जास्त वर्ष झाड राहतात, 4 ते 5 वर्ष. पहिल्यांदाच ना. आणि हे 17 महिने झाड आहे. आता जे शेतकरी आपले जे डाळिंब लागवडवाले त्याला काय सांगा, मालाबद्दल काय सांगता तुम्ही, डाळिंब बद्दल काय सांगता त्या शेतकऱ्यांना? साईज क्वालिटी काय वाटते तुम्हाला? क्वालिटी चांगली, साईज चांगली. आम्ही आतापर्यंत एवढी नाही पाहिली. एवढी नाही पाहिली ना. काय सर तुम्ही तोडताय तर काय वाटतं तुम्हाला? हे प्रत्येक आम्ही ज्या भागात गेलो त्या भागात एवढले मोठे कधी तोडले नाही. फर्स्ट टाइम आम्ही या भागात आलो. साईज क्वालिटी चांगली वाटते. आता Size एका झाडाला किती माल निघतोय? साधारणतः एक जाळी एक जाळी ना, एका झाडाला एक जाळी. आता जर पाहिलं गेलं तर आपले 17 महिने झाडे आणि एक झाडाला एक जाळी निघते. म्हणजे आज जर पाहिलं गेलं तर डाळिंबामध्ये लोक म्हणतात की रेट पडले की परवडत नाही. मी शेतकऱ्यांना असं सांगतो की तुम्ही क्वालिटी जर असत आणि क्वांटिटी जर असत तर 100% तुम्हाला 50 रुपये, 60 रुपये, 70 रुपये, 75 रुपये जरी डाळिंब गेलं, 1500 रुपये जरी कॅरेट गेलं आणि एक झाड 1500 पडलं, 500 रुपये जरी झाडाला खर्च म्हणला तरी 1000 रुपये झाड उरतंय. म्हणजे आज जर 1400 तुमची झाडं असतील तर 14 लाख रुपये व्हायला काहीच अडचण नाही. म्हणून तर त्या डाळिंबाला कमर्शियल पीक असं ओळखलं जातं. आज कोणत्याही भाजीपाल्यामध्ये किंवा इतर पिकांमध्ये एवढे पैसे होत नाही. बापू शेतकरी प्रत्येक वेळी सांगत असतात आपल्याला डाळिंब ही आपल्यासाठी लागलेली एक भाग्यलक्ष्मी. आणि भाग्यलक्ष्मी म्हणजे हिच्यातून आपल्याला जे उत्पन्न मिळतंय ते एकदम एक ठोक भेटतंय. त्याच्यामुळे शेतकऱ्याची जी प्रगती तर ती आपल्याला बघायला भेटते. धन्यवाद.